पुलं आपलं भाषण, आपलं लेखन जगत जगत बोललेले आहेत. त्यामुळे ते जर भाषणासाठी आपल्यासमोर उभे राहिले आणि अशा सांस्कृतिक मानदंडांचा त्यांनी आपल्याला स्मरण करून दिलं, तर आपण त्या काळामध्ये जाऊन त्या मानदंडाविषयी खरोखर संवेदनशीलतेनं विचार करू शकतो. ही खरी पद्धत आहे. म्हणजे आता एखादा माणूस आपल्यासमोर खूप कठीण कठीण भाषेमध्ये शब्दांच्या गोट्या अशा घरंगळत बोलायला लागलं की आपल्याला ताबडतोब सखाराम घटने आठवणं इतकं स्वाभाविक आहे. परवा मी एका ठिकाणी कार्यशाळा घेत होते आणि आपण किती उत्तम निवेदिका आहोत असं त्या मुलीला दाखवायचं होतं. त्याच्यामुळे ती जितके कठीण आणि जितके ललितरम्य तिच्या भाषेमध्ये शब्द मला ऐकवता येतील तितके ऐकवत होती. आणि मला तिला सांगायचं होतं की हे थोडं सखाराम घटने छापाचं होतंय. असं आपल्याला ना आकाशवाणीवर बोलता येत, ना दूरदर्शनवर बोलता येत, ना व्यासपीठावर बोलता येत. तर तू पहिल्यांदा या ज्या तुझ्या तोंडामध्ये शब्दांच्या गोट्या घरंगळत आहेत ना, त्या तू असं कर, काढून टाक. पण मी तसं तिला वाईट वाटेल असं बोलले नाही, कारण एकदा कधीतरी या गोट्या आपल्यासुद्धा जिभेवर घरंगळत होत्या याचं मला भान आहे. की ज्या वेळेला तुम्ही नुकतेच MA झालेले असता, त्यावेळेला सगळी अवतरणं तुमची अगदी पाठ असतात. काय बोलू आणि काय नको असं तुमचं सगळं होत असतं. त्यावेळेला पुलंचा सखाराम घटने हा अनेकदा वाचलेला असून सुद्धा आपल्याला त्या शब्दांच्या गोट्यांशी आणि फसफसणाऱ्या सोड्यासारख्या त्या फुलोऱ्याशी खेळायला खूप आवडतं. त्यामुळे आपण त्यातनं गेलेलो असल्यामुळे मी असं क्रूर होऊन कोणाशी असं बोलत नाही. फक्त त्यांना सांगते की या सगळ्या माध्यमासाठी तुम्ही साधे सोपे शब्द वापरा. खरं तर मला पुलंचं ते वाक्य वापरायचं असतं की साहित्याशी एकनिष्ठ व्हा आणि जीवनाशीही. आणि मग सखाराम घटने यांच्या त्या जीवन प्रवाहातला साहित्याचा बोळा काढून टाकला आणि पाणी वाहतं झालं. तसं ते पाणी वाहतं होण्याचा खरं तर प्रयत्न करायचा असतो.